नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK स्मार्ट लर्निंग या युट्यूब चॅनलवर. आजचा कोट पाहून घ्या. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. शिक्षण हे एक असं मोस्ट पॉवरफुल, खूपच पॉवरफुल असे एक शस्त्र हत्यार आहे जे की तुम्हाला ज्याचा तुम्ही वापर करून जग बदलू शकाल. तर मित्रांनो, इथे जग बदलण्याचा अर्थ असा की आपल्याला जग नाही बदलायचं, आपल्याला स्वतःचं जग बदलायचं आहे. अभ्यास करून एखादी नोकरी वगैरे मिळून आपल्याला आपला लाईफस्टाईल हे सुधारायचं आहे, आपल्या आई वडिलांचं जग बदलायचं आहे आपल्याला. तर ओके, आपण लसावी मसावी पाहत आहोत. लसावी मसावीमध्ये पार्ट 1 पार्ट 2 झालेला आहे. आज आपण लसावी मसावीवर ऍक्च्युअली एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातात ते उदाहरणे पाहून घेणार आहोत. तर ओके, उदाहरण चालू करू आपण लगेच. हे पहा, दोन संख्यांचा गुणाकार आणि लसावी मसावीचा गुणाकार हा इक्वलच असतो, हा बरोबर असतो. ओके, तुम्हाला इथे लिहून देतो मी. लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. यावर एक उदाहरण असं आहे की दोन संख्याचा गुणाकार हा $2160 आहे. जर मसावी बारा असेल तर लसावी किती? हे असे उदाहरणे सर्व सेवेमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. तर बघा, इथे आपल्याला लसावी गुणिले मसावी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. तर लसावी दिलेली नाही पण मसावी दिलेला आहे. मसावी किती आहे? 12. हे लसावी असंच, मसावी 12. दोन संख्यांचा गुणाकार दिला आहे आपल्याला 2160. पहिली संख्या दुसरी संख्या, त्याचा गुणाकार दिला आहे 2160. तर हे बघा, लसावीला आपण x पकडू. x बरोबर हे 12 जे गुणाकारातले आहे ते डिवाइड मध्ये जाईल, भागाकारामध्ये जाईल. आणि 2160 छेदस्थानी हे 12 गुणाकारातले भागाकारामध्ये जातील. बरोबर उत्तर किती लिहायचं? 12 1 12. तर 12 96 आणि 0. 180 हा लसावी झाला. हे उदाहरण पाहून घ्या. अशाच प्रकारची उदाहरणे बरेच स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातील. ओके, उदाहरण नंबर 2 पाहू आपण. दोन संख्या 4x व 6x आहेत. दोन संख्या 4x व 6x आहेत. यांचा मसावी 16 आहे. त्यांचा मसावी 16 आहे व लसावी 96 आहे. तर x बरोबर किती? आपल्या इथे x ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे बघा, लसावी मसावी दिलेला आहे. लसावी 96 आहे आणि मसावी आहे 16. बरोबर या दोन संख्याचा गुणाकार म्हणजे 4x गुणिले 6x. तर बघा, हे 96 गुणिले 16, हे 4 आणि हे 6, 4 संग 24. तर हे 24 आहे बरोबरच्या इकडल्या बाजूला आणि गुणाकारामध्ये ते येताना डिवाइड मध्ये भागाकारामध्ये येतील 6 चौक 24. आणि बरोबरच्या नंतर काय होतं? x आणि x राहिले. तर x गुणिले x हे होतं x स्क्वेअर. x प्लस x असेल तर 2x होतं आणि x गुणिले x असेल तर x स्क्वेअर होतं.
याला 12 ने डिवाइड होईल, 12 दुनी 24, 12 एटी 96. परत हे 2 ला 8 ने डिवाइड होईल, 2 चौक 8, तर 16 चौक 64 आलं. एक्स स्क्वेअर बरोबर 64. सो आपण स्क्वेअर्स पाहिलेले आहेत. तर 64 हा कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 8चा. एक्स स्क्वेअर बरोबर 64, तर एक्स किती आपलं, एक्स बरोबर 8 बरोबर. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला तर इथपर्यंत सांगितलेलं आहे एक्सची व्हॅल्यू काढायला. पण समजा त्यांनी दोन्ही संख्या जर शोधायला सांगितलं तर एक्स 8 आहे, तर एक संख्या येईल 8 चौक 32, दुसरी संख्या येईल एक्स इथं केलं तर हे गुणाकारामध्ये राहील 6 गुणिले 8, 8 संग 48. या दोन संख्या झाल्या. ओके, हे झालं आपलं उदाहरण नंबर 2. मित्रांनो, यावर प्रॅक्टिस नक्कीच करा. आपण उदाहरण आता 3 पाहू. उदाहरण क्रमांक आपलं 3 आहे. अशी लहानात लहान संख्या कोणती, अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 3, 4 व 5 3, 4 व 5 ने भागल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते. एक राहते. तर बघा, अशी लहानात लहान संख्या कोणती, लहानात लहान संख्या विचारलेला आहे, त्यामुळे लसावी काढावी लागेल. लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य. अशी लहानात लहान संख्या कोणती, जिला 3, 4 व 5 ने भागल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते. तर आपल्याला 3, 4, 5 चा लसावी काढावा लागेल. याला कोणत्याही एका संख्येने तिन्ही संख्येला भाग जात नाही, त्यामुळे 3 गुणिले 4 गुणिले 5 हे आपल्याला लसावी येईल. 3, 4, 5, 4 त्रिकोण 12, 12 60, 60 आपला लसावी झाला. पण यांनी विचारले की भागल्यानंतर बाकी 1 राहते, याला तर पूर्ण भाग जात आहे. बाकी 1 राहण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 60 + 1 बरोबर. ती संख्या आपली 61 होती, जिला 3, 4 व 5 ने प्रत्येकी भाग दिल्यानंतर बाकी 1 राहते. 3 ने भागल्यानंतर 60 ला भाग पूर्ण जाईल, 4 ने 60 ला पूर्ण भाग जाईल, 5 ने 60 ला पूर्ण भाग जाईल आणि बाकी प्रत्येकी 1 राहील. ओके, हे सर्व काही प्रॅक्टिस करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.